बऱ्याच वेळेला असा प्रश्न विचारला जातो की कार्डियक अरेस्ट आणि हार्ट अटॅक म्हणजे काय? हा खूप कॉमन प्रश्न विचारला जातो. तर दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. हृदयाच्या नसांमध्ये ब्लॉकेजेस आले ते बऱ्याच कारणांमुळे येऊ शकतात. वय वाढल्यामुळे येऊ शकतात, जे तंबाखूचं सेवन जास्त प्रमाणात करतात. डायबिटीस हा खूप मोठा रिस्पॉन्सिबल आहे घटक या ब्लॉकेजेससाठी. तर त्याच्यामुळे ब्लॉकेजेस आल्यानंतर हृदयाचा जो मसल्सचा रक्तपुरवठा कमी होतो किंवा बंद होतो त्याला हार्ट अटॅक म्हणतात आणि त्याच्याने त्या मसल्सची डेथ होते, हार्टचं फंक्शन कमी होतं. तर कार्डियक अरेस्ट ही कम्प्लिटली वेगळी गोष्ट आहे, ज्याच्यामध्ये हार्ट फंक्शन करायचं थांबतं तेव्हा आपण त्याला कार्डियक अरेस्ट म्हणतो. त्याची कारणं अनेक डिफरंट आहेत. तर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो की लहान मुलांमध्ये किंवा यंग एजमध्ये, यंग ॲडल्ट एजमध्ये हार्ट अटॅकचं प्रमाण वाढलं आहे का? तर खरी गोष्ट आहे. हार्ट अटॅकचं प्रमाण सध्या बरंच वाढलं आणि त्याची सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की आपली लाईफस्टाईल. आपण जे जेवण घेतो आहे, आपला जो दैनंदिन आयुष्यातला जो ताण आहे, ते याला कारणीभूत आहे. लाईफस्टाईलमध्ये डाएट हा सगळ्यात मोठा घटक आहे. आपण जे खातो 1960च्या आधी आपलं इंडियन सबकॉन्टिनेंटमध्ये, भारतीय उपखंडात जे जेवण होतं ते चेंज होऊन आपल्या आहारामध्ये नवीन नवीन वेस्टर्नाइज्ड पदार्थ आले आहेत, तेलासकट. तर ते याला जबाबदार आहेत आणि त्याच्यामुळे ब्लॉकेजेसचं प्रमाण खूप प्रचंड वाढलं आहे. त्याच्यासाठी आपण काय करू शकतो की आपलं जे जेवण आहे त्याच्यामध्ये तेलाचं, मिठाचं प्रमाण कमी ठेवणं फार महत्त्वाचं आहे. मिठामुळे हायपरटेन्शन, ब्लड प्रेशर वाढतं. तेलामुळे ब्लॉकेजेस, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. तर फ्राईड जे पदार्थ आहेत तर हे कमी खाणं गरजेचं आहे. जेनेटिकली मॉडिफाईड पदार्थांमुळे बरेच आजार आहेत, एस्पेशली टाईप 2 डायबिटीस प्रमाण खूप जास्त आहे भारतीय उपखंडात. तर त्याच्यामुळे पिझ्झा, बर्गर आणि व्हीट, जेनेटिकली मॉडिफाईड जो गहू आहे त्याच्यामुळे त्याचं जर सेवनाचं प्रमाण कमी केलं तर यामध्ये बराच फायदा होऊ शकतो. वजन हा एक मोठा फॅक्ट आहे या सगळ्या आजारांमध्ये. तर वजन कमी ठेवणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी जेनेटिकली मॉडिफाईड जे गहू आहेत तर तेही कमी केलेत तर त्याचा तुम्हाला फायदा होईल.